नाही, कालच मला यायचं होतं. साहेबांचं काल जिल्ह्यामध्ये आगमन झालं, पण मी काल मतदारसंघामध्ये होतो. त्यामुळं मला साहेबांचं स्वागत प्रोटोकॉल म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करणं काल मला यायला पाहिजे होतं, पण मग त्याच्यासाठी मी आज आलो आणि प्रोटोकॉल प्रमाणे जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या वतीनं स्वागत साहेबांचं केलं. बाकी जिल्ह्यातले विकासाचे प्रकल्प कसे चालू आहेत, जे माननीय साहेब मुख्यमंत्री असताना जे प्रकल्प मंजूर झाले त्यांची गती कशी आहे प्रगतीची, याचा सगळ्याचा विस्तृत साहेबांनी आढावा घेतला. विशेषतः कोयना धरणातलं पाणी हे आता केवळ 10 TMC शिल्लक राहिलेलं आहे. आजपर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आतापर्यंत कोयना धरणामध्ये मागची 10-20 वर्षाची जर आकडेवारी पाहिली तर 15 ते 20 TMC पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोयना धरणात असायचं. पण यावेळी मोठ्या प्रमाणात ते पाणी खाली गेलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा चिंता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी व्यक्त केली. पाण्याचं नियोजन बरोबर केलं पाहिजे. पण मी साहेबांना सांगितलं की यापूर्वी पाणी वाटप जे कालवा सल्लागार समिती त्याचं अध्यक्षपद हे पालकमंत्र्यांकडे असायचं, पण आता ते 2024 नंतर बदललेलं आहे. पालकमंत्र्यांच्या ऐवजी जलसंपदा मंत्री त्याचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळं तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून आम्ही याच्यावरती लक्ष ठेवू. अशा पद्धतीनं विकास कामांवर, पाण्यावर, पावसाच्या परिस्थितीवर, पेरण्या कशा, शेतकऱ्यांच्या तयारी, पूर्व मशागतीचे, या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. साहेब, पण विधान परिषदेची निवडणूक आहे, सातारा सांगलीचे किंवा सोलापूरचे जे निवडणुकीच्या अनुषंगानं काही चर्चा झाली का? नाही झाली, काय नाहीच, काही चर्चा झाली नाही. त्याच्यावर चर्चाच नाही झाली. भाजपचे उमेदवार आले होते धैर्यशील कदम साहेबांना भेटायला, तर त्याच्याबाबत काय बोलणं झालं का त्या भेटीबाबत? साहेब मला एवढंच म्हटले की काल धैर्यशील कदम मला भेटून गेलेले आहेत, एवढंच त्यांनी फक्त या ठिकाणी मला सांगितलं आणि त्याने आशीर्वाद मागितलेत मला. एवढ्या फक्त साहेबांनी मला या ठिकाणी बोललो. साहेब, आज शेवटी ते महायुतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे महायुतीचे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ते भेटणारच त्यांना. साहेब, आज सातारा सांगलीच्या विधान परिषदेच्या अनुषंगाने माहितीची एकही बैठक तुमची झालेली नाहीये किंवा भाजपकडून तुम्हाला कोणतंही निमंत्रण अद्याप दिलं गेलेलं नाही किंवा बैठकीला तुम्हाला निमंत्रण नाहीये. काय नेमकं म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजीचा सूर असं समजतं. काय आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी परिस्थिती झाली आता. म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारल्यानंतर तुम्हीच म्हणताय तुम्हाला निमंत्रण नाही, आणि मग तुम्ही काय करणार? तर मग निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? खेडेगावात म्हण आहे ना बघा, आमचे लोक हसायला लागले गावाकडचे, येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, काय करणार आम्ही? चला, धन्यवाद. आज उत्तमराव जानकर सुद्धा आमदार भेटायला आले होते. माननीय उत्तम जानकर साहेब शिंदे साहेबांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या विभागातल्या काही विकास कामांच्या प्रश्नासंदर्भात ते साहेबांना भेटायला आलेले आहेत. साहेब, राऊतांविषयीचा प्रश्न आहे. कोणते राऊत? संजय राऊत होऊन गेले, सकाळी 10 वाजून गेले, आता उद्या वाजायचे 10 सकाळी. ते आज असं म्हटले की शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे खुले. त्यांना कोण ती काय भविष्य काय लागले का? कुणाला पश्चाताप झालाय आणि कुणाला नाही पश्चाताप? तिने काय आता कुडमुड्या दिवशीचा धंदा सुरू केलाय काय संजय राऊतांनी? परत ते सकाळच्या 9चा भोंगा बंद करून पोपट चिठ्ठ्या काढतो तो धंदा सुरू केला काय राऊतांनी? त्यांना म्हणून आमच्या डॉक्युमेंट बघू नका, तुमचं फाटत चाललंय, ते शिवता येते का बघा म्हणा. चला, धन्यवाद.